हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण स्टेट्स ऑफ मॅटर, गॅसियस स्टेट अँड लिक्विड स्टेट आपण स्टडी करणार आहोत. ओके, 11th स्टँडर्ड मधला नवीन टॉपिक आहे आपला स्टेट्स ऑफ मॅटर. सुरुवातीला याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर आपण कशाला म्हणतो, ओके ते लक्षात घ्या. मॅटर काय असणार आहे आपलं. मॅटर इज, ओके एनीवन मॅटर इज, ओके व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर इज एनीथिंग, ओके मॅटर इज एनीथिंग which occupies space. ओके त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅटर असं म्हणतो लक्षात. ओके मॅटर इज एनीथिंग which occupies स्पेस. मॅटर काही पण असेल ना, ते स्पेस ऑक्युपाय करतं, जी जागा ऑक्युपाय करत असं लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणत असतो, मॅटर असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये आपला तुमचं एक नोटबुक असेल, बुक असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, चल का हा बेंच असेल, हे सगळं मॅटरच आहे ना, चल का ते कुठलंही असेल, एनीथिंग विच ऑक्युपाईज स्पेस. चल का मॅटर ही कुठलं असेल जे स्पेस ऑक्युपाय करतं, जे जागा ऑक्युपाय करतं, त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅटर असं म्हणणार. लक्षात. आता मग हे जे मॅटर आहे, त्या मॅटरच्या आपल्या मेन जे स्टेट आहे, त्या मॅटरच्या मेन स्टेट जे आहेत आपल्या, त्या मेनली मॅटर आपलं किती स्टेट मध्ये प्रेझेंट असतं, किती फिजिकल स्टेट मध्ये, किती असतं ते, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तीन मेजर स्टेट मध्ये आपलं मॅटर प्रेझेंट असतं, बरोबर आहे ना. ओके आता सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा. सॉलिड, लिक्विड आणि गॅस स्टेट मध्ये ह्या तीन स्टेट जे आहेत त्या एकमेकापासून डीपर चालल्यात बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके ह्या तीन फिजिकल स्टेट सॉलिड, लिक्विड आणि गॅस एकमेकापासून इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ना डीपर चालले. ओके इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये असणारे इंटरमॉलिक्युल म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये, दोन मॉलिक्युलमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. त्यांच्या मॉलिक्युलमध्ये जे फोर्स असतो त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. आता मग लक्षात घ्या, ह्या तीन स्टेट्स आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅस. दीज आर डीपर बाय, ओके इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता ह्या तीन फिजिकल स्टेट आहेत त्या इंटर कन्व्हर्टिबल आहेत, म्हणजे ह्यांचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. ओके इंटर कन्व्हर्टिबल स्टेट आहे. ओके दीज आर इंटर कन्व्हर्टिबल बाय चेंजिंग द, ओके दीज स्टेट्स आर इंटर कन्व्हर्टिबल. ओके these states are interconvertible by changing the temperature and pressure. Okay टेम्परेचर आणि प्रेशर चेंज करून आपण ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट ह्यांचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. ओके आता लक्षात घ्या, समजा तुम्ही आता सॉलिड स्टेट घेतला असेल, ही जी सॉलिड स्टेट आहे, त्या सॉलिड स्टेटला आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं, तर का स्ट्रॉंग हिटिंग केलं आपण, लक्षात घ्या स्ट्रॉंग हिटिंग केलं आणि हाय प्रेशर जर आपण अप्लाय केलं असेल, तर का स्ट्रॉंग हिटिंग केलं, ओके जास्त जर टेम्परेचर आपण अप्लाय केलं तर सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे. ओके सॉलिडला आपण हीट केलं, सॉलिडला आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं तर याचं कन्व्हर्जन कुठल्या स्टेट मध्ये होणार आहे, गॅसेस का लिक्विड स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये ना. ओके सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेट मध्ये होणार. ओके लिक्विडला तुम्ही परत स्ट्रॉंग हिटिंग करा, लिक्विडला परत जर स्ट्रॉंग हिटिंग केलं तर त्याचं कन्व्हर्जन परत कशात होणार, गॅसेस स्टेट मध्ये होणार. लक्षात लक्षात दे ना. आता याचं एक्झाम्पल तुम्ही सिंपल का, तुम्ही आता सॉलिड स्टेट मॅटरचे म्हणजे वॉटर घ्या तुम्ही, हे वॉटर की सॉलिड स्टेट मध्ये कुठली असणार आहे, आईस असणार आहे, बरोबर आहे ना. आईस आपला सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे ना. आईसला तुम्ही हीट केला की त्याचा लिक्विड वॉटर होणार. ओके
आणि लिक्विड वॉटरला परत तुम्ही स्ट्रॉंग हिटिंग केलं की काय म्हणतात गॅसेस स्टेट म्हणतात. बरोबर आहे ना. ओके. आईस म्हणजे सॉलिड स्टेट असणार आहे वॉटरचे, लक्षात घ्या. त्याला तुम्ही स्ट्रॉंग हिटिंग केले की काय होणार लिक्विड, आणि लिक्विडला स्ट्रॉंग हिटिंग केले की काय होणार आहे गॅसेस स्टेट म्हणतात. लक्षात ना. आता ह्याच्यानंतर ह्याच्या रिव्हर्स तुम्ही केला असेल, जर टेम्परेचर आपण कमी केलं का, टेम्परेचर कमी केलं आपण, लक्षात घ्या गॅसचं टेम्परेचर कमी केलं आणि प्रेशर इन्क्रीज केलं याच्यावर. की गॅस वरती प्रेशर अप्लाय केलं आपण, प्रेशर अप्लाय केलं आणि टेम्परेचर कमी केलं. ओके. तर परत लक्षात घ्या म्हणजे गॅसेसला आपण कूलिंग केलं, लक्षात घ्या टेम्परेचर कमी करून आपण कूल केलं आणि हाय प्रेशर अप्लाय केलं, तर गॅसेसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आपलं लिक्विड स्टेट मध्ये. बरोबर आहे ना. लक्षात येते ना. आता मग परत मला सांगा, लिक्विडचं परत आपण टेम्परेचर कमी केलं जे कूलिंग केलं, लक्षात घ्या टेम्परेचर कमी करतो म्हणजे कूल करतो ना आपण, समजा की कूलिंग केलं आणि परत आपण लिक्विड वरती हाय प्रेशर अप्लाय केलं की परत लिक्विडचं कन्व्हर्जन कसं होणार सॉलिड स्टेट मध्ये होतं. लक्षात येते ना. हे कसं होणार बघा, त्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेट मध्ये, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस स्टेट मध्ये. तर का सॉलिडचा लिक्विड कधी होणार, सॉलिडला स्ट्रॉंग हिटिंग केलं की लिक्विड होणार, लिक्विडला परत हिटिंग केलं अप टू इट्स बॉइलिंग पॉइंट, कुठल्या लिक्विडला त्याच्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत हीट केलं की काय होतं त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मधून गॅसेस स्टेट मध्ये होतं. बरोबर आहे ना. ओके. आणि गॅसला परत तुम्ही कूल केला की याचं टेम्परेचर कमी केलं आणि प्रेशर अप्लाय केलं, हाय प्रेशर अप्लाय केलं की परत गॅसेसचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेट मध्ये, लिक्विडला परत तुम्ही कूलिंग केलं समजा परत त्याचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेट मध्ये होतं. बरोबर आहे ना. आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं. वॉटरची आयस स्टेट म्हणजे काय असणार, सॉलिड असणार, त्याला तुम्ही हिटिंग केला लिक्विड वॉटर, लिक्विड वॉटरला परत हीट केला गॅस. ओके. गॅसेस स्टेट मधला वॉटर म्हणजे वॉटरचे वेपर्स, वॉटर वेपर्स, त्याला परत कूलिंग केला, हाय प्रेशर अप्लाय केलं, परत लिक्विड वॉटर, लिक्विड वॉटरला परत कूल केलं की सॉलिड आयस म्हणजे काय वॉटरचा आयस तयार होत असतो. कसं येते ना. ओके. आता अशा रीतीने हे आपलं लक्षात घ्या, ह्या तीन फिजिकल स्टेट ह्या आपल्या इंटर कन्व्हर्टिबल असणार आहेत. कुठल्या स्टेट असणार आहेत ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्या तिन्ही स्टेट आपल्या कशा असणार इंटर कन्व्हर्टिबल. ओके. डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर प्रेशर चेंज करून आपण त्या तीन स्टेटचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. बरोबर आहे ना. ओके. पहिली स्टेट आपण जे आपला हा जो एरो आहे आपला, हा एरो कसा आपला रिव्हर्सिबल आहे. म्हणजे ही एरो रिव्हर्सिबल एरो म्हणजे त्या दोन एरो, एक फॉरवर्ड एरो, फॉरवर्ड म्हणजे असा पुढे जाणार एरो, तर का, आणि रिव्हर्स एरो म्हणजे परत पाठीमागे येणार. ह्या दोन्ही एरोचं कॉम्बिनेशन म्हणजे रिव्हर्सिबल एरो. लक्षात आहे. ओके. लक्षात का. ओके. पहिल्या स्टेटला बघा सॉलिडचा लिक्विड करत असताना आपण टेम्परेचर वाढवलं जातं ना ग्लास, आणि परत रिव्हर्स येत असताना टेम्परेचर कमी करतो आणि प्रेशर वाढवलं जातो. लक्षात. ओके. त्यावेळी परत गॅसचं कन्व्हर्जन सॉलिड स्टेट मध्ये असतं. लक्षात का. मग लक्षात घ्या ह्या ज्या तीन फिजिकल स्टेट्स आहेत ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता स्टडी करणार आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके. लक्षात. आता पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा, लक्षात घ्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. तर सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक ऑलरेडी तुम्हाला माहित असणार आहे याच्यामध्ये. ते सॉलिड मध्ये आपण बघितलं, सॉलिड याच्यामध्ये बघा लक्षात घ्या काय असणार, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. पहिली आपली कॅरेक्टरिस्टिक आपण याच्यामध्ये बघूया. ओके. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, arrangement of particles is tightly. Okay. Arrangement of particle is tightly placed up and arrangement of atoms is regular. लक्षात काय म्हटलंय बघा, पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपली अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज टाइटली प्लेस्ड अँड अरेंजमेंट ऑफ आयटम इज रेग्युलर. लक्षात काय याचा अर्थ काय लक्षात घ्या. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स
पार्टिकल्स म्हणजे लक्षात घ्या, पार्टिकल्स म्हणजे सॉलिड स्टेट्स आहेत. सॉलिड स्टेट मधील एखाद्या सबस्टन्स आहे असणारे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स. पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहेत? ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स असणार आहेत. लक्षात ओके लक्षात घ्या. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स म्हणजे एखाद्या सबस्टन्सचे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स. लक्षात घ्या. मग हे ऍटम्स मॉलिक्युल कसे असणार आहे? सॉलिड स्टेट मध्ये टाइटली प्लेस्ड, तर काय एकदम टाइटली प्लेस्ड असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या. आणि ती टाइटली प्लेस असून त्यांची अरेंजमेंट कशी असणार आहे? रेग्युलर असणार आहे. ऍटमचे अरेंजमेंट कसे असणार आहे? रेग्युलर असणार आहे. लक्षात म्हणजे कसे लक्षात घ्या. सॉलिड स्टेट मध्ये ते अशा पद्धतीने असणार, मॉलिक्युल टाइटली प्लेस्ड म्हणजे एकमेकांना असे पॅक असतात. बरोबर आहे ना? ह्याला आपण काय म्हणणार आहे? टाइटली प्लेस्ड असं म्हणणार. लक्षात दे ना, हे टाइटली प्लेस्ड असणार आहे. ओके. आणि अरेंजमेंट ऑफ ऍटम्स और मॉलिक्युल इज रेग्युलर. ऍटमची अरेंजमेंट रेग्युलर असताना म्हणजे कसे असणार? लक्षात घ्या. इतर कुठल्याही लाईन मध्ये आपण बघितलं तर एका ते स्ट्रेट लाईन मध्ये दिसत असतं. लक्षात घ्या. ओके. की कुठल्याही लाईन मध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला कसे दिसणार आहे? स्ट्रेट लाईन मध्ये दिसणार आहे. बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या की तुम्ही घ्या हे सगळे एका लाईन मध्ये आहेत की नाही परफेक्टली. परत तुम्ही ही लाईन घेतली, ही सगळे असे एका लाईन मध्ये आहेत की नाही. परत तुम्ही असे ही लाईन घेऊ शकताय अशी कुठलीही का. ओके. ही लाईन घेतला, सगळे एका स्ट्रेट लाईन मध्ये अरेंज आहेत की नाही. कुठल्याही लाईन तुम्ही बघा, जसं रो मध्ये आपण उभारतो त्या पद्धतीने अशी अरेंजमेंट असते. लक्षात घ्या. रेग्युलर अरेंजमेंट. लक्षात घ्या. ते कुठल्याही लाईन तुम्ही बघू शकताय. लक्षात घ्या. यांची अरेंजमेंट कशी असते? आपली रेग्युलर असते. लक्षात घ्या. ह्याला काय म्हणायचं? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ऍटम्स. जसं आपण रो मध्ये उभारतो लक्षात घ्या, प्रेयर वगैरे करत असताना त्या पद्धतीने. ओके. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल असणार आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपली काय येणार आहे? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज टाइटली प्लेस्ड. तर का सगळे पार्टिकल हे टाइटली प्लेस असणार आहेत. आणि अरेंजमेंट जे ॲटम्स आहेत ती कशी असणार आहे? आपली रेग्युलर अरेंजमेंट. रेग्युलर म्हणजे अशा पद्धतीने अरेंजमेंट असणार. ॲटम्स आर प्लेस्ड रेग्युलर. ओके. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. ओके. अंडरस्टँड? पहिली कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक हिच्यामध्ये काय बघा. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन between particle is strong. लक्षात आहे. ह्याच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे आपले कसं आहे सांगा? स्ट्रॉंग आहे. हो का? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे आहेत आपले? हे स्ट्रॉंग आहे. लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये म्हणजे लक्षात घ्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? दोन मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला काय म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता लक्षात घ्या, मी इथं मॉलिक्युल घेतला, समजा एबी मॉलिक्युल असेल आणि दुसरा एक सीडी असा मॉलिक्युल असेल, असं कन्सिडर करा. ओके. मॉलिक्युल मध्ये कसे असणार? दोन पेक्षा जास्त आयटम असतात ना. मॉलिक्युल करता येतो दोन किंवा दोन पेक्षा जास्त आयटम कंबाईन झाले तरच मॉलिक्युलचं फॉर्मेशन होतं. आता मी एबी एक मॉलिक्युल घेतला, दुसरा सीडी एक मॉलिक्युल आहे. ह्यांच्यामध्ये असणारा जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर का दोन मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचा जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सर का इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सर का इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल ही कसं असणार आहे? सॉलिड स्टेट मध्ये स्ट्रॉंग असणार. लक्षात का स्ट्रॉंग असणार आहे? कारण की यांच्यामध्ये ऍटमचे अरेंजमेंट कसे असते? रेग्युलर असते. आणि सगळे पार्टिकल्स किंवा ऍटम्स आहेत ते कसे आहेत? एकमेकाला टाइटली प्लेस असतात. लक्षात घ्या. किंवा टाइटली पॅक असतात. लक्षात घ्या. ओके. एकमेकाला टाइटली पॅक झालेले असतात. त्यामुळे एकमेकाला टाइटली पॅक असल्यामुळे ह्यांच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं? आपला स्ट्रॉंग असतो. लक्षात घ्या. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तरच ते एकमेकांना टाइट अटॅच होणार ना. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग नसेल तर ते टाइटली अटॅच होतील का? नाही ना. ओके. लक्षात आहे.
की ही आपला सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल इज स्ट्रॉंग. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया सॉलिड साठी. इट इज द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. ओके, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. आता याच्यामध्ये पार्टिकलची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट कशी असणार आहे बघा. मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इज नॉट टेक्स प्लेस. ओके, ह्याच्यामधले पार्टिकलची मुवमेंट होत नाही लक्षात घ्या. मुवमेंट म्हणजे मॉलिक्यूल मूव्ह होत नाही ह्याच्यामधले. चल का, हे मॉलिक्यूल एकमेकाला टाईटली प्लेस आहे त्यामुळे ह्यांची मुवमेंट होत नाही. तर का इथला मॉलिक्यूल इकडे जाऊ शकत नाही किंवा हा मॉलिक्यूल ह्या साईडला येऊ शकत नाही कुठलाही. तर का एकमेकाला टाईटली अटॅच असल्यामुळे इथल्या मॉलिक्यूलची मुवमेंट होऊ शकत नाही लक्षात घ्या. की हे मॉलिक्यूल ऍज इट इज राहत असतात. पार्टिकलची इथं मुवमेंट अजिबात होत नाही सॉलिड स्टेट मध्ये. तर का टाईटली प्लेस असल्यामुळे ही थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये लक्षात घ्या पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आपली याच्यामध्ये आहे दॅट इज द साइज अँड व्हॉल्यूम. सॉलिड has definite size, shape and volume. ठीक आहे, लक्षात काय म्हटलंय आपण. इट हॅज डेफिनाइट साइज, शेप अँड व्हॉल्यूम. समजा सॉलिडला फिक्स अशी साइज असते की शेप असतो, पर्टिक्युलर शेप असतो की नाही सॉलिडला. कुठलाही घ्या, डस्टर घ्या, आपलं बेंच घ्या, ब्लॅकबोर्ड, पर्टिक्युलर शेप साइज आहे की नाही याला. आणि व्हॉल्यूम पण आहे की चॉकला व्हॉल्यूम आहे. समजा पर्टिक्युलर साइज आहे, शेप आहे की नाही. सॉलिड हॅज डेफिनाइट साइज, शेप अँड व्हॉल्यूम. फिक्स अशी साइज असते, शेप असते आणि व्हॉल्यूम असतं सॉलिडला. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा पुढची कॅरेक्टरिस्टिक आपली ह्यामध्ये that is the intermolecular force किंवा intermolecular space. हे intermolecular space is less. is less between the particles. पार्टिकल मध्ये असणारा इंटरमॉलिक्युलर स्पेस हा वीक असतो. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे काय, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा स्पेस. ओके, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा स्पेस त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस. लक्षात घ्या. आता इथं मॉलिक्यूल आपण टाइटली इथं अरेंज करून दाखवले आहेत का नाही. ह्याच्यामध्ये असणारा इथं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जो आपला स्पेस आहे हा स्पेस दिसतो की नाही तसा. ओके, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा स्पेस आहे की नाही हा. ओके, हा स्पेस त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस असं म्हणणार आहे. ओके, हा जो इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे हा इंटरमॉलिक्युलर स्पेस हा कसा आहे आपला एकदम कमी आहे. लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर स्पेस एकदम कमी आहे सॉलिड स्टेट मध्ये. टाइटली अरेंजमेंट आहे ना, एकमेकाला टाइटली पॅक आहेत सगळे आयटम्स, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर स्पेस ह्याच्यामध्ये कसं आहे एकदम कमी आहे. लक्षात घ्या सॉलिड स्टेट मध्ये. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये सॉलिड इज नॉन कॉम्प्रेसिबल. ओके, सॉलिड इज नॉन कॉम्प्रेसिबल. नॉन कॉम्प्रेसिबल म्हणजे सॉलिड कॉम्प्रेस होऊ शकत नाही. समज का आपण आता सॉलिड वरती प्रेशर अप्लाय केलं लक्षात घ्या. ओके, तर सॉलिड कॉम्प्रेस होईल का, कॉम्प्रेस किंवा एक्सपांड होऊ शकेल का, पुन्हा नाही ना. कुठलाही सॉलिड घ्या तुम्ही. आता समजा मी ही चॉक घेतला, आता ही कॉम्प्रेस केलं तर याचं व्हॉल्यूम कमी होईल का, कॉम्प्रेस होणार नाही ना. चल का कॉम्प्रेस होणार नाही किंवा एक्सपांड पण होणार नाही. की कुठलाही बेंच घ्या, डस्टर घ्या, कॉम्प्रेस होणार ना, ची साइज कमी होणार नाही, तो कॉम्प्रेस होणार लक्षात घ्या. सॉलिड इज नॉट कॉम्प्रेसिबल. ओके, कॉम्प्रेस होणार नाही सॉलिड. आणि त्याच्यानंतर दुसरा आपण कॅरेक्टरिस्टिक ह्याच्यामध्ये बघितली, इफेक्ट ऑफ प्रेशर, शेप अँड साइज. इफेक्ट ऑफ प्रेशर
प्रेशरचा इफेक्ट त्याच्यावरती बघा, प्रेशरचा इफेक्ट सॉलिड वरती होईल का नाही? इफेक्ट ऑफ प्रेशर इज नॉट टेक्स प्लेस ऑन सॉलिड. सॉलिड वरती प्रेशरचा इफेक्ट कुठलाही होणार नाही. किती प्रेशर आपण अप्लाय केलं तर सॉलिडचा शेप, त्याची साइज, त्याचं व्हॉल्यूम चेंज होणार नाही, लक्षात घ्या. ओके, बाय अप्लाइंग प्रेशर साइज, शेप अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज नॉट चेंजेस. ओके, हे चेंज होणार नाही. बघा, इफेक्ट ऑफ प्रेशर इज नॉट टेक्स प्लेस ऑन सॉलिड. ओके, सॉलिड वरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट होत नाही, लक्षात घ्या. इफेक्ट होत असतं तर सॉलिड कॉम्प्रेस झालं असतं की नाही? की आपण प्रेशर हाय अप्लाय केलं असतं ते कॉम्प्रेस झालं असतं. ते नॉन कॉम्प्रेसिबल आहे. किती प्रेशर आपण अप्लाय केलं तर ते कॉम्प्रेस पण होत नाही आणि एक्सपांड पण होत नाही, लक्षात घ्या. की त्याची साईज वाढत पण नाही, कमी पण होत नाही. सर काही सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपल्या सॉलिड स्टेटच्या. तर काय सांगितलंय बघा आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड मध्ये. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आपली? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज टाइटली प्लेस्ड. ओके, पार्टिकलची अरेंजमेंट आपली टाइटली प्लेस आहे, लक्षात घ्या. आणि अरेंजमेंट ऑफ एटम इज रेग्युलर. ओके, रेग्युलर अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल इज स्ट्रॉंग. स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर मुवमेंट ऑफ पार्टिकल इज नॉट टेक प्लेस. ह्याच्यामध्ये पार्टिकलची जे ऍटम्स किंवा मॉलिक्युलची मुवमेंट होत नाही. ओके, आणि त्यानंतर आपण काय म्हणलंय? इंटरमॉलिक्युलर स्पेस इज लेस. ओके, आणखी काय सांगितलं आपण? सॉलिड इज नॉन कॉम्प्रेसिबल. तर ह्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस कमी आहे की नाही? ओके, सॉलिड नॉन कॉम्प्रेसिबल आहे, कॉम्प्रेस होत नाही. आणि काय सांगितलं? इफेक्ट ऑफ प्रेशर इज नॉट टेक प्लेस ऑन सॉलिड. ते सॉलिड वरती कुठलाही प्रेशरचा इफेक्ट होत नाही. ओके, अंडरस्टँड? ओके, याच्यामध्ये काय डाऊट नाही ना? त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड सेट. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. तर लिक्विड सेटची कॅरेक्टरिस्टिक्स आपली काय आहे बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. ते लिक्विड सेटची कॅरेक्टरिस्टिक काय लक्षात ह्यामध्ये? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड सेट पॉइंट ऑफ डिफरन्स असणार आहे. पहिला आपण सेंटेन्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड साठी काय सांगितलं होतं? काय होतं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपली सॉलिड सेट साठी? ओके, काय होतं? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल टाइटली प्लेस होते ना, आणि अरेंजमेंट ऑफ एटम इज रेग्युलर. इथं काय सांगणार बघा? अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स लिक्विड सेट मध्ये बघा. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज लूजली पॅक्ड. पार्टिकलचे अरेंजमेंट हे लूजली असते, सध्या लूजली पॅक्ड पार्टिकल असतात असं. अँड अरेंजमेंट ऑफ एटम इज इरेग्युलर. आणि एटमचे अरेंजमेंट कसे असतात? आपली इरेग्युलर असते याच्यामध्ये. ओके, लक्षात घ्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिक्विड सेट मध्ये असणारे पार्टिकलची अरेंजमेंट. पार्टिकल्स म्हणजे कुठले असणार आहेत? आपले ऍटम्स किंवा मॉलिक्यूल असणार आहेत. हे ऍटम्स किंवा मॉलिक्यूल हे लूजली पॅक असणार आहेत. का लूजली पॅक, आणि त्यांच्यामध्ये असणारे ऍटमचे अरेंजमेंट इरेग्युलर असतात. इरेग्युलर, रेग्युलर अरेंजमेंट असत नाही. म्हणजे आपण इथे घेतलं असतं असे आपले लूजली पॅक. म्हणजे सॉलिड मध्ये कसे होते? एकमेकाला असे परफेक्टली पॅक होते ना ऍटम. इथं असे परफेक्ट पॅक असणार नाही, इथं लूजली पॅकिंग असणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स असणार आहे ह्यांच्या पार्टिकल्स मध्ये. पार्टिकल्स म्हणजे काय सांगितले आपण? एटम्स ऑफ मॉलिक्युल्स. ओके, हे लूजली पॅक आहेत का नाही? एकमेकाला परफेक्ट पॅक आहे का? नाही ना, हे लूजली पॅक आहे. आणि ह्यांच्यामधले एटमची जी अरेंजमेंट आहे ती इरेग्युलर असतात. म्हणजे इरेग्युलर कशा असणार बघा लक्षात. अशात केलं म्हणजे असं असणार आहे इरेग्युलर अरेंजमेंट. इरेग्युलर म्हणजे काय लक्षात घ्या? ह्याची कुठली एक लाईन निघणार नाही. बघा आपण ती घेतली तर ही लाईन दिसेल ना. इथं बघा ह्याच्या बरोबर हे खाली आले ना असेल
तर काही इथं असं खाली आलंय, हा इथं आलाय, हा इथं आलाय. तर कुठल्याही लाईन मधनं बघितलं तर एका रो मध्ये दिसले पाहिजे सर. त्याला मग काय म्हणायचं, रेग्युलर अरेंजमेंट. की एका रो मध्ये दिसतात का, कुठलीही लाईन घेतली तर एका रो मध्ये येत नाहीत ना, त्यामुळे ह्यांचे अरेंजमेंट कसे असणार आहे, इरेग्युलर अरेंजमेंट असणार आहे. सर कसेही पार्टिकल अरेंजमेंट असणार सर. ओके, हे असं असणार आहे, हे असं असणार आहे. चल का, अशी इरेग्युलर अरेंजमेंट. चल का, एका रो मध्ये कुठलेही ऍटम्स किंवा पार्टिकल्स येत नाहीत, त्यांना काय म्हणायचं, इरेग्युलर अरेंजमेंट असं म्हणायचं. चल का, इरेग्युलर अरेंजमेंट लक्षात घ्या ना. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज लूजली पॅक्ड आणि अरेंजमेंट ऑफ एटम इज इरेग्युलर. चल का, इरेग्युलर अरेंजमेंट असते. ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपली लिक्विड सेटवरती. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड सेट. लिक्विड सेटची आपली सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, ती काय असणार आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक यामध्ये लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स of attraction, intermolecular force between particles or atoms or molecules is moderate. तो का हा मॉडरेट असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय आपण सांगितलं, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे कसं असणार आहे आपलं, इथं मॉडरेट असतं. चल का, मॉडरेट म्हणजे कमी पण नसतं आणि जास्त पण नसतं, मिडल असतं सर. सॉलिड स्टेट मध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, एकदम जास्त आहे. ओके, आणि गॅसेस मध्ये एकदम कमी असणार आहे. ते त्यांच्या मॉडरेट असतो. सॉलिड आणि लिक्विडच्या मधली स्टेट असते लक्षात घ्या, मॉडरेट स्टेट. ओके, म्हणजे जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतो, कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला काय म्हणायचं, मॉडरेट असं म्हणायचं. काय अंडरस्टँड. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल इज मॉडरेट. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेम मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इज लेस. पार्टिकलची मुवमेंट असते ही एकदम कमी असते लक्षात घ्या. ओके, लिक्विड सेट मधले जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये असे पार्टिकल असे लूजली पॅक असल्यामुळे थोडीशी मुवमेंट होऊ शकते लक्षात घ्या. ही पार्टिकलची मुवमेंट अशी होऊ शकते, हा मॉलिक्यूल इथे येऊ शकतो, हा इथे येऊ शकतो, हा असं वरती जाऊ शकतो. पण एकदम कमी क्वांटिटी मध्ये ती मुवमेंट होत असतं लक्षात घ्या, जास्त मुवमेंट त्यांच्यातली होत नाही. ओके, मुवमेंट ऑफ पार्टिकल इज लेस, एकदम कमी मुवमेंट असते. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, पुढची कॅरेक्टरिस्टिक आपली जी आहे, liquid has it has definite volume. तर ह्याला definite volume असतं, fixed volume असतं. It has definite volume but do not have definite size. Okay, असं होतं. लिक्विडला फिक्स असं डेफिनेट मध्ये फिक्स व्हॉल्यूम असतं लक्षात घ्या. फिक्स असं व्हॉल्यूम असतं लिक्विडला, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर असं फिक्स व्हॉल्यूम असतं लक्षात घ्या. 500 ml 100 ml काय असतील, फिक्स असं व्हॉल्यूम असतं. परंतु ह्याला डेफिनेट साईज नसते लक्षात. ते ज्या कंटेनर मध्ये लिक्विड आपण घेत असतो त्या कंटेनरचं ते सेफ ऍक्वायर करत असतं. चल का, लिक्विड कुठले लिक्विड, वॉटर मध्ये घ्या, आपण ग्लास मध्ये घेतलं तर ग्लासचा सेफ ऍक्वायर करतो ना. चल का, किंवा आपण हे वॉटर एखाद्या बॉटल मध्ये घेतलं तर त्या बॉटलचा सेफ ऍक्टिव्हेट करत असतं. म्हणजे ज्या कंटेनर मध्ये आपण घेत असतो त्याचा सेफ ते ऍक्वायर करत असतं. परंतु फिक्स व्हॉल्यूम असतं लक्षात घ्या. ओके, त्याला डेफिनेट व्हॉल्यूम असतं परंतु डेफिनेट साईज असू शकत नाही. म्हणजे फिक्स व्हॉल्यूम असतं, फिक्स साईज नसते लिक्विडला, लक्षात येते ना. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन याच्यामध्ये बघा, पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आपली यामध्ये, दॅट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स, intermolecular space. Intermolecular space is more than solid. Okay,
सॉलिड पेक्षा इंटरमॉलिक्युलर स्पेस थोडासा जास्त असतो लक्षात याच्यामध्ये. कारण का सॉलिड मधले पार्टिकल्स आहेत एकमेकांना असे पॅकली असतात, अरेंज असतात ना, परफेक्ट पॅक असतात, त्यामुळे एकदम फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर स्पेस सुद्धा सॉलिड मध्ये कमी असतो. आता लिक्विड स्टेट मध्ये आपल्या कसा पार्टिकल असे लूजली अरेंज आहेत ना, का लूजली अरेंज आहेत, त्यामुळे ह्यांच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे ते सॉलिडच्या कंपॅरिझन मध्ये कसा असणार आहे, जास्त आहे ना, का. त्यामुळे सॉलिड पेक्षा इंटरमॉलिक्युलर स्पेस जो आहे तो आपला इथं जास्त असणार आहे लिक्विड स्टेट मध्ये. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा स्पेस, त्याला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर स्पेस. हा सॉलिड स्टेट पेक्षा लिक्विड स्टेट मध्ये जास्त असतो. लक्षात आहे ना, लिक्विड स्टेट मध्ये जास्त असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठली असणार आपली बघा, कॉम्प्रेसिबिलिटी. ते कॉम्प्रेसिबिलिटी कसं असणार बघा, liquid is less compressible. Okay, liquid is less compressible. लिक्विडचं कॉम्प्रेशन जास्त होत नाही, एकदम नॉर्मल थोडंसं होऊ शकतं. सध्या लिक्विड वरती आपण कॉम्प्रेस करायला गेलो, प्रेशर अप्लाय करायला गेलो तर त्याच्यावरती जास्त काय लिक्विडचा वॉल्यूम चेंज होऊ शकणार आहे ना. ओके, लेस कॉम्प्रेसिबल असणार आहे. ओके, लिक्विड इज लेस कॉम्प्रेसिबल. आणि नेक्स्ट वन याच्यामध्ये प्रेशरचा इफेक्ट काय मिळेल का, ओके, जास्त कॉम्प्रेसिबल लेस होत आहे, त्याच्यावरती प्रेशरचा इफेक्ट सुद्धा आपला जास्त होणार नाही. चल का, इफेक्ट ऑफ प्रेशर, इफेक्ट ऑफ प्रेशर इज लेस. प्रेशरचा इफेक्ट सुद्धा याच्यावरती कसा असणार आपला, एकदम कमी असणार. लक्षात आलं, हे सगळे आपले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड स्टेट आहेत. अंडरस्टँड, काय काय सांगितले बघा, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज लूजली पॅक्ड and arrangement of atom is irregular. Intermolecular force between particle is moderate. Movement of particle is less. It has definite volume but do not have definite size. Fixed volume and fixed size. Okay, intermolecular space is more than solid. Liquid is less compressible. Effect of pressure is less on liquid. So come. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड आहेत. नंतर शेवटचे आपली कुठली राहिली याच्यामधले गॅसेस स्टेट. ओके, तर गॅसेस स्टेट साठी बघा सेम हेच पॉइंट आपण घेणार आहे. ओके, याच्यामध्ये पहिली बघा अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, पार्टिकलचे अरेंजमेंट कसे असणार बघा याच्यामध्ये. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गॅस. ओके, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज ओके लूजली पॅक्ड. ओके, पार्टिकल्सचे अरेंजमेंट एकदम लूजली पॅक्ड असणार आहे, मोस्ट लूजली पॅक्ड असणार आहे. लक्षात घ्या, एकदम लूज अरेंजमेंट असणार आहे. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज लूजली पॅक्ड अँड अरेंजमेंट ऑफ एटम्स, and arrangement of atoms is irregular, and arrangement of atom is irregular. So यांच्यामधले पार्टिकल्स आहेत म्हणजे ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत हे एकदम लूजली पॅक्ड असणार असतात. इज व्हेरी लूजली पॅक्ड म्हणून चालेल. ओके, अतिशय लूजली पॅकिंग असते यांच्यामध्ये, म्हणजे लक्षात का अशा पद्धतीने ही पॅकिंग असते, एकदम लूजली पॅकिंग असते लक्षात घ्यायचं. ओके, आणि अरेंजमेंट कशी असते आपली इरेग्युलर. हे लूजली पॅकिंग म्हणजे ऍटम्स एकमेकांपासून लांब असतात लक्षात का, लूजली पॅकिंग असतात. आणि इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजे एका स्वरूपामध्ये कुठलेही ऍटम्स किंवा मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये असत नाही. चल का, त्यामुळे इरेग्युलर अरेंजमेंट असणार ही पहिली कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे म्हणजे ह्या दोन मॉलिक्यूल मध्ये असणारा फोर्स, कुठलेही दोन मॉलिक्यूल तुम्ही घेऊ शकता. ही मॉलिक्यूल कसं आहेत एकमेकांपासून लांब आहेत ना. ओके, मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब आहेत पण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे, कमी असेल का जास्त असेल. मॉलिक्यूल लांब आहेत ना, लांब असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं, जवळ असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. ओके,
म्हणजे यातले पार्टिकल्स आहेत, ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत की एकमेकांपासून लांब आहेत, लूजली पॅक्ड आहेत, त्यामुळे ह्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कसा असणार आहे, वीक असणार आहे, अतिशय वीक असणार, इज व्हेरी वीक. तर का वीक म्हणजे एकदम कमी असतो सर, इज व्हेरी वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा व्हेरी लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यानंतर मोमेंट ऑफ पार्टिकल, मोमेंट ऑफ पार्टिकल इज टेक्स प्लेस. ओके, इथं पार्टिकलची मुवमेंट होऊ शकते गॅस मॉलिक्यूल मध्ये. गॅस मॉलिक्यूल मध्ये कसं असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदम कमी असतं, त्यामुळे ही मॉलिक्यूलची मुवमेंट होऊ शकते. लक्षात घ्या, ही मॉलिक्यूल इकडे जाऊ शकतात, हे रॅन्डमली कसे ओरिएंट होऊ शकतात. लक्षात घ्या, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इज टेक्स प्लेस इन गॅसेस सेट. म्हणजे गॅस मॉलिक्यूल्स के कसे असतात, आपले कंटिन्युअस रॅन्डम मोशन मध्ये असतात. गॅस पार्टिकल्स इन कंटिन्युअस रॅन्डम मोशन. तो का रॅन्डम मोशन मध्ये कसे होतं, हा मॉलिक्यूल इकडे जातो, हा इकडे जातो, जाऊ शकतो, हा इकडे, परत हा इकडे, हा कशाही दिशेने हे ओरिएंट होऊ शकतं. लक्षात, त्याला काय म्हणायचं, रॅन्डम मोशन असं म्हणायचं. सो का हे गॅस मुवमेंट ऑफ पार्टिकल्स इज इन अ रॅन्डम मोशन. ते पार्टिकलची मुवमेंट ही एखाद्या रॅन्डम मोशन सारखी असते. लक्षात नाही, मॉलिक्यूल कसे ओरिएंट होऊ शकतात, ते कसे मुवमेंट करू शकतात. ही गॅस पार्टिकलची जी मुवमेंट आहे ती रॅन्डम मोशन असते. लक्षात. आणि त्यानंतर नेक्स्ट पण याच्यामध्ये बघा, मुवमेंट ऑफ पार्टिकल नंतर त्या गॅस मॉलिक्यूलला कुठलाही शेप नाही किंवा फॉलोम नाही. लक्षात, फिक्स फॉलोम पण नाही आणि फिक्स शेप पण नाही. तर का सॉलिडला काय होतं, फिक्स शेप पण होता, साइज पण होती, फॉलोम पण होतं. लिक्विडला कसं आहे, काय होतं, फिक्स फॉलोम होतं परंतु फिक्स शेप नव्हता. इथे गॅसेसला दोन्ही पण नाही, फिक्स फॉलोम पण नाही, फिक्स शेप पण नाही. डू नॉट हॅव फिक्स शेप किंवा डेफिनेट, इट डू नॉट हॅव डेफिनेट शेप अँड फॉलोम. ओके ओके, त्याला डेफिनेट शेप पण नाही आणि फॉलोम पण नसणार, फिक्स असं शेप आणि फॉलोम नाही ना. लक्षात येईल ना, डू नॉट हॅव डेफिनेट शेप अँड फॉलोम. ओके, त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस सांगा. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे काय, दोन गॅस मॉलिक्यूल मध्ये असणारा स्पेस कसा असला, एकदम जास्त आहे ना. ओके, इंटरमॉलिक्युलर स्पेस इज लार्ज. ओके, एकदम लार्ज इंटरमॉलिक्युलर स्पेस असणार याच्यावर. आणि त्यानंतर गॅसेस इज कॉम्प्रेसिबल. गॅसेस इज कॉम्प्रेसिबल. गॅस हे कॉम्प्रेस होऊ शकतात का, जर आपण प्रेशर अप्लाय केलं. आता गॅस मॉलिक्युल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, त्यामुळे गॅस मॉलिक्युल असे एकमेकांपासून लांब असतात ना असेल, परंतु आपण कॉम्प्रेस केले तर हे सगळे गॅस मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येऊ शकतात ना. तर कॉम्प्रेस केले आपण तर सगळे गॅस मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. ओके, किंवा आपण प्रेशर अप्लाय केलं. ओके, इफेक्ट ऑफ प्रेशर, इफेक्ट ऑफ प्रेशर is takes place on gaseous state. Due to effect of pressure, expansion or compression of gas takes place. ओके, गॅसवरती प्रेशरचा इफेक्ट झाला तर गॅस एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन होऊ शकतं. एक्सपान्शन म्हणजे काय, प्रेशर कमी झालं की गॅस एक्सपांड होत असतात, गॅस मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब जात असतात. प्रेशर आपण जास्त अप्लाय केलं तर गॅस मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ येत असतात ना. कॉम्प्रेशन मध्ये एकमेकांच्या जवळ येतात, फॉलोम कमी होतं. कॉम्प्रेशन मध्ये फॉलोम कमी होत असतं आणि एक्सपान्शन मध्ये फॉलोम आपलं इन्क्रीज होत असतं. चलो, म्हणजे प्रेशर अप्लाय केलं की गॅस कॉम्प्रेशन होत असतं, फॉलोम कमी होतं, आणि प्रेशर कमी झालं की गॅस एक्सपांड होत असतं. समजा ज्याचं फॉलोम इन्क्रीज होत असतं. असेल ना की ह्या सगळ्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस शीट होतात. हे लक्षात येईल ना, याच्यामध्ये काय डाऊट आहे, क्लिअर आहे ना. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
intermolecular interactions or intermolecular force of attraction. Intermolecular interactions or intermolecular force of attraction. Okay, intermolecular interactions or intermolecular force of attraction. त्यालाच आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो, और इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, लक्षात. आता हा जो इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे ते कशाला म्हणायचं सुरुवातीला आपण बघूया. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स म्हणजे काय असतात का, दोन मॉलिक्यूल मध्ये असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन असं म्हणणार. ते दोन मॉलिक्यूल मध्ये एकाच वेळी फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण असू शकेल आणि फोर्स ऑफ रिपल्शन पण असू शकेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, दोन मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ येत असेल तर तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. ओके, ज्यावेळी दोन मॉलिक्यूल एकमेकांपासून लांब जातात त्यावेळी काय असणार आहे, फोर्स ऑफ रिपल्शन असणार. चल का, आता इथे डेफिनेशन आपली काय होणार आहे बघा. बघा इथं द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, the force of attraction, okay, the force of attraction or force of repulsion. The force of attraction or force of repulsion between neighboring molecules. Force of attraction between, force of attraction or force of repulsion between neighboring molecules is called intermolecular interactions or intermolecular force of attraction or intermolecular force. ओके, नेबरिंग मॉलिक्युल्स, नेबरिंग म्हणजे काय, एकमेकांच्या जवळच्या मॉलिक्यूल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. चलतो, समजा असे मॉलिक्यूल असेल, समजा एक हा एबी मॉलिक्यूल असेल, दुसरा सीडी मॉलिक्यूल असणार आहे, हा पीएफ मॉलिक्यूल असणार आहे. ओके, त्या ए आणि बी हे दोन्ही एकमेकांच्या जवळचे झाले ना, बरोबर, म्हणजे जवळचे म्हणजे नेबरिंग झाले ना, एकमेकांच्या जवळचे म्हणजे नेबरिंग मॉलिक्यूल्स. ओके, आणि हा सी आणि डी एकमेकांचे नेबरिंग झाले. त्या दोघांच्या मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, चल का, त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्या दोघांच्या मध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन असं म्हणणार. लक्षात येईल ना, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. आता मग लक्षात घ्या इथे कसं असणार आहे बघा, हा जो इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन और इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके, आता हा ह्याच्यावरती कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड असतात बघा. फिजिकल प्रॉपर्टी, ओके, फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स डिपेंड्स ऑन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन और इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, याच्यावर डिपेंड असतो सर. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कुठल्या असतात, दोन प्रॉपर्टी असतात सबस्टन्सला, एक केमिकल प्रॉपर्टी आणि दुसरी फिजिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे केमिकल रिएक्शन्स, तो सबस्टन्स कुठल्या कुठल्या इलेमेंट बरोबर किंवा कुठल्या कुठल्या सबस्टन्स बरोबर केमिकल रिएक्शन दाखवतो, त्याला आपण केमिकल प्रॉपर्टी असं म्हणतो. आणि फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कुठल्या असतात, त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट असेल तर का, मेल्टिंग पॉइंट, त्याचा बॉइलिंग पॉइंट, त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये दुसरं पेपर प्रेशर, हे पेपर प्रेशर असेल, त्यानंतर सरफेस टेन्शन असेल,
सरफेस टेन्शन, त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये विस्कोसिटी असेल आणि सॉल्युबिलिटी असेल. ओके, ह्या सगळ्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टी लक्षात घ्या. ओके, ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी सबस्टन्स अप्लाय सबस्टन्स असेल त्याच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे वेपर प्रेशर असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, बॉइलिंग पॉइंट असेल, सरफेस टेन्शन असेल, विस्कोसिटी असेल किंवा सॉल्युबिलिटी असेल, हे कशावर डिपेंड आहे? आपलं इंटरमॉलिक्युलर फोर्सवर डिपेंड आहे. लक्षात. आता मग इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय रे? आपलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स. ठीक आहे, एकमेकांच्या जवळच्या मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन त्याला आपण काय म्हणणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. पण त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती फिजिकल प्रॉपर्टी डिपेंड आहे सबस्टन्सच्या. मग मला सांगा इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे त्याच्यावरला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कसं असेल? कमी का जास्त? फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन मॉलिक्युल मधला जास्त असेल तर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असणार की कमी असणार? कसं असणार? अरे दोन मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला तर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटची व्हॅल्यू इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? काय होणार? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वाढणार की नाही? अरे जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार आहे तेवढा तो सबस्टन्स मेल्ट व्हायला मेल्टिंग पॉइंट मध्ये काय होतं? सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड स्टेट मध्ये होत असतं. ओके, मेल्टिंग पॉइंट हा सॉलिडचाच असतो आणि बॉइलिंग पॉइंट हा लिक्विडचा असतो. ओके, मग त्यावेळी मेल्टिंग पॉइंट मध्ये काय होत असतं? सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड स्टेट मध्ये होत असतं. त्यावेळी सॉलिड पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी अप्लाय करावी लागते की नाही? म्हणजे जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे तेवढी जास्त एनर्जी लागणार तो मॉलिक्यूल ब्रेक करण्यासाठी. कळलं का? जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढले की मेल्टिंग पॉइंटची पण व्हॅल्यू वाढते, बॉइलिंग पॉइंटची पण व्हॅल्यू वाढते. पेपर प्रेशर, पेपर प्रेशर जेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे तेवढा तो सबस्टन्स पेपर शेड मध्ये जाण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, त्याचं पेपर प्रेशर जास्त असणार. सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन कशाला बोलतोय आपण? सरफेस टेन्शन म्हणजे ओके, सरफेस टेन्शन म्हणजे काय लक्षात घ्या? ओके, दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन अबोव द सरफेस ऑफ लिक्विड, लिक्विडच्या सरफेस वरती असणारा फोर्स त्याला आपण काय म्हणणार? सरफेस टेन्शन. म्हणजे ते सरफेस टेन्शन कसं असतं लक्षात घ्या. इन डिटेल आपण ह्या टॉपिक मध्ये पुढे पाहणारच आहे. म्हणजे आता तुम्ही ग्लास मध्ये एखादं वॉटर घेतलं असेल, ती वॉटर तुम्हाला असं दिसत नाही ना सरळ. ओके, ते कसं असतं? ऑलवेज हे असे पॅटर्न मध्ये असतं. करेक्ट नाही? हे असं असतं नाही. कशामध्ये पण तुम्ही वॉटर घ्या की ते थोडंसं खाली ताणल्यासारखं दिसतंय नाही का? की ह्यालाच काय म्हणायचं? सरफेस टेन्शन असं म्हणायचं. का फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन दी सरफेस ऑफ लिक्विड, लिक्विडच्या सरफेस वरती असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणणार आहे? सरफेस टेन्शन. चलो ओके, हे आपण पाहणार आहे. तर ही इथं सरफेस टेन्शन की मॉलिक्युल असंच का असतं लक्षात घ्या. आता आपण सांगितलंय की आता लिक्विड असेल, इथं असे लिक्विड मध्ये अनेक असे मॉलिक्युल असतील ना. लिक्विडच्या मॉलिक्युल मध्ये काय असतं? लिक्विडच्या मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ना. अनेक मॉलिक्युल असे एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात लक्षात घ्या. की हा मॉलिक्युल इकडे अट्रॅक्ट करतो, हा इकडे असं. प्रत्येक मॉलिक्युल एकमेकाला सगळे अट्रॅक्ट करत असतो. परंतु इथला सरफेसचा जो मॉलिक्युल आहे ह्याच्यावरती लिक्विड आहे का? नाही. त्यामुळं सरफेसवरचा जो लिक्विडचा मॉलिक्युल आहे तो फक्त असा खालीच ओढला जाणार ना, खाली आणि इकडे साईडला असा ओढला जाणार. वरती ओढायला ह्या लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत का? नाही. त्यामुळे खालच्या दिशेनेच तो ओढला जाणार लक्षात घ्या. त्यामुळे लिक्विड असं दिसतं आपल्याला, तर असं स्फेरिकल शेप दिसतो आपल्याला. ओके, त्याला काय म्हणायचं? सरफेस टेन्शन असं म्हणायचं. जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे तेवढं लिक्विड खाली ओढायला चालू करणार ना, त्यामुळे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय होणार? वाढणार. बरोबर ना. आणि विस्कोसिटी म्हणजे काय लक्षात घ्या. विस्कोसिटी कसं म्हणायचं? विस्कोसिटी म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ऍडजसंट लेयर्स ऑफ लिक्विड्स. आता कुठलंही लिक्विड तुम्ही घेतलं असेल हे सुद्धा आपण पुढे प्रॉपर्टी पाहणार आहे या टॉपिक मध्ये.
ओके, ह्या सगळ्या प्रॉपर्टी बनणार आहेत. पेपर प्रेशर, सपोर्टेशन, विस्कोसिटी इन डिटेल. ओके, आता विस्कोसिटी म्हणजे काय असणार आहे बघा. फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ऍडजस्टंट लेयर्स ऑफ लिक्विड. ऍडजस्टंट लेयर्स म्हणजे काय, कुठलाही लिक्विड पुढे जात असताना, फ्लो होत असताना एका लेयरच्या फॉर्म मध्ये पुढे जात असताना साध्या. ओके, तुम्ही कुठलाही बघा वॉटर केला असेल की तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर ह्याच्यामध्ये अनेक असे स्मॉल स्मॉल लेयर असतात बघा. पाईप मधील वॉटर तुम्ही बघू शकता, पुढे पडत असताना अनेक लेयर असतात ते लक्षात घ्या. असं पाईप मधून पाणी पुढे जात असताना की असं पडत असताना इथं पार्टिकलचं लेयर इथं पडत असतं, पुढे असताना इथं जात असतं लक्षात ना. कुठल्याही लिक्विड अनेक लेयरच्या फॉर्म मध्ये असं पुढे जात असतं लक्षात घ्या. पण हे अनेक लेयर्स आहेत, त्या लेयर्स मध्ये लक्षात घ्या फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, यांच्यामध्ये घर्षण होत असतं लक्षात घ्या. असं फोर्स ऑफ फ्रिक्शन. पण जेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असणार आहे तेवढं ते लिक्विड जास्त पुढे फास्ट जात नसतं लक्षात घ्या. ओके, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे आता हे जो लिक्विड आहे ही लिक्विडचे लेयर्स आहेत. हा पहिला लेयर, दुसरा लेयर, थर्ड लेयर, फोर्थ लेयर आणि फिफ्थ लेयर. आता हे अनेक लिक्विड, असा हा एक लिक्विडचा लेयर आहे, हा दुसरा लिक्विडचा लेयर, तिसरा लिक्विडचा लेयर, चौथा लिक्विडचा लेयर आहे. असे लेयर पुढे जात असताना ह्यांच्यामध्ये असं घर्षण होणार की नाही, असं एकमेकाला घासत असे पुढे जात असतात, त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हणायचं का. मग हे असं घर्षण होत असताना त्यांचं काय होणार आहे, पुढे जाण्याचं जे स्पीड आहे ते कमी होणार की नाही. असं एकमेकाला घासत ते लेयर पुढे जात असतात ना, मग त्यांच्यामधलं फ्रिक्शन होत असताना, पुढे जात असताना असं फ्रिक्शन होत असताना त्या लेयरचं किंवा त्या लिक्विड मॉलिक्युलचं स्पीड कमी होते नाही, पुढे जाण्याचं स्पीड. जेवढं फ्रिक्शन जास्त असणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असणार आहे, तेवढं व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड टू फ्लो ही कमी होत आहे. त्या लिक्विडची पुढे जाण्याची व्हेलॉसिटी जी आहे, जे स्पीड आहे ती कमी होत असतं लक्षात. आता तुम्ही कंपॅरिझन करा वॉटर अँड ऑइल तुम्ही घ्या. वॉटर अँड ऑइल तुम्ही घेतला असेल, ते दोघांच्या मध्ये वॉटर पण तुम्ही खाली होता आणि ऑइल पण खाली होता. तुम्ही कुठलं पुढे फास्ट जाणार, वॉटर फास्ट पुढे जाणार की ऑइल फास्ट पुढे जाणार, कुठं जाणार, वॉटर जाणार ना. वॉटरची मुवमेंट फास्ट होणार की नाही, वॉटरची मुवमेंट फास्ट होणार आहे, ऑइल कसं असणार आहे, स्लो मुवमेंट असणार आहे का. म्हणजे वॉटरचे जे लेयर्स आहेत त्यांच्यामधलं फोर्स ऑफ फ्रिक्शन, त्यांच्यामधलं घर्षण कमी असतं, त्यामुळे लिक्विड वॉटर हे फास्ट पुढे जात असतं. ऑइलचे जे लेयर्स आहेत, ऑइलचे लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असतं, त्यामुळे ते फास्ट पुढे जात नाही लक्षात. ओके, जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन घर्षण जास्त असणार त्यांच्या लेयर मधलं तेवढी त्यांची विस्कोसिटी जास्त असणार. जेवढं त्या लिक्विडच्या लेयर मधलं फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असणार तेवढं लिक्विडची पुढे जाण्याची स्पीड जास्त असतं चल का. आणि जेवढी विस्कोसिटी जास्त, विस्कोसिटी म्हणजे काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ऍडजस्टंट लेयर्स ऑफ लिक्विड. ह्या पहिल्या लेयरच्या ऍडजस्टंट दुसरा, दुसऱ्या लेयरच्या ऍडजस्टंट तिसरा, ऍडजस्टंट म्हणजे एकमेकांच्या जवळचे असते. ओके, जेवढं ऍडजस्टंट लेयर मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असणार आहे, घर्षण जेवढं जास्त असणार आहे तेवढं विस्कोसिटी व्हॅल्यू जास्त असणार आहे चल का. तेवढं ते लिक्विड पुढे फास्ट जाणार नाही चल का. जेवढी विस्कोसिटी कमी असणार आहे तेवढं लिक्विड ते पुढे फास्ट जाणार लक्षात. मग त्या विस्कोसिटी वरती इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा डिपेंड करतो लक्षात घ्या. ज्या मॉलिक्युल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे ते मॉलिक्युल्स असे पुढे जाऊ देणार नाहीत, एकमेकाला पीठ धरून बसायला बनणार लक्षात घ्या, त्यामुळे विस्कोसिटी वाढणार आहे. जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं मॉलिक्युल मध्ये तेवढे मॉलिक्युल्स फास्ट पुढे जायला बनणार असतात, त्यामुळे त्यांची विस्कोसिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. विस्कोसिटी कमी तर काय असणार आहे, स्पीड ऑफ लिक्विड जास्त असणार. ओके, विस्कोसिटी लेस, विस्कोसिटी मोर असेल तर स्पीड ऑफ लिक्विड इज लेस. ही एकमेकांचे रिव्हर्स आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी कसं असणार आहे, ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढा जास्त असणार आहे तेवढं वॉटर मध्ये सोल्युबल होण्याचा रेट कमी असणार. ते कुठल्याही लिक्विड वॉटर मध्ये सोल्युबल होण्याचा रेट कमी, जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार तेवढा तो सबस्टन्स वॉटर मध्ये लगेच सोल्युबल होणार चल का. ओके, म्हणजे लक्षात घ्या इंटरमॉलिक्युलर फोर्स हा फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड असतो लक्षात घ्या. ओके, म्हणजे कुठल्याही सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती डिपेंड आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, पेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कोसिटी आणि सोल्युबिलिटी या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे,
ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती डिपेंडेंट असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढले की मेल्टिंग पॉइंट वाढतो, बॉइलिंग पॉइंट वाढतो, पेपर प्रेशर वाढतं, त्यानंतर सरफेस टेन्शन जे आहे ते पण वाढतं, विस्कॉसिटी कमी होते, विस्कॉसिटी पण वाढते असतात इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, आणि सॉल्युबिलिटी मात्र काय होणार आपली कमी होणार असतात. ते जेवढी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढी सॉल्युबिलिटी कमी असणार. लक्षात ना? ओके, अशा पद्धतीने ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ची आपली डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे आपली? फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स. एकमेकांच्या जवळच्या मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन. लक्षात? त्यानंतर हे जे आपलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचं कसं असणार आहे बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन याचं रिलेशन एक आहे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. Intermolecular interaction is directly proportional to pressure. Directly proportional to pressure and inversely proportional to temperature. चल का? जे प्रेशर वाढले की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत असतं. प्रेशर वाढल्या मॉलिक्युल जवळ येणार ना, की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ जवळ आले की त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार ना. म्हणजे प्रेशर वाढले की इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन वाढणार आणि टेम्परेचर वाढले की इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कमी होणार. चल का? हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आपलं प्रेशर आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय टेम्परेचर. लक्षात? टेम्परेचर वाढले की इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कमी होणार. चल का? आणि प्रेशर वाढले की इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन वाढणार. चल का? Intermolecular interaction directly proportional to pressure, inversely proportional to temperature. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर हे जे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आहेत त्याचे टोटल आपले 4 टाइप्स आहेत. लक्षात? 4 टाइप्स आहेत. आता ते कुठले कुठले टाइप्स आहेत ते आपण बघूया. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनचे टाइप्स. Types of intermolecular interactions. Types of intermolecular interactions. Okay. Types of intermolecular interactions. आता इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन तर तुम्हाला माहित झालं. त्याच्यामध्ये आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन और फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स. ओके, आता इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन चे टाइप्स आपले टोटल 4 आहेत. त्याच्यामधला पहिला जो आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. त्यानंतर सेकंड जो आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. Okay, ion dipole interaction. Okay, ion dipole interaction. Next बघा, थर्ड याच्यामधला डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. Okay, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. Okay, and next जो आहे it is the London forces or dispersion forces. Okay. Okay, London forces or dispersion forces. हे सगळे आपले टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आहेत. तर ह्यामधला पहिला आपण स्टडी करणार आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, फर्स्ट त्याच्यामध्ये बघा डायपोल डायपोल इंटरॅक्शन क्या आपलं कसं असणार आहे बघा. ओके, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. तर डायपोल डायपोल इंटरॅक्शन आपण कशाला म्हणणार बघा. लक्षात ठेवा, डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे काय असणार आहे बघा. लक्षात ठेवा,
डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय असणार आहे सांगा. डायपोल 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 तुम्हाला थोडंफार झालंय का याच्यामध्ये. डायपोल डायपोल इंटरॅक्शन कसं असणार आहे लक्षात घ्या. डायपोल डायपोल इंटरॅक्शन आपण कशा म्हणणार आहे बघा. The force of attraction. The force of attraction between the force of attraction between okay the force of attraction between polar molecules. Okay, the force of attraction between polar molecules force of attraction between the neighboring polar molecules होने. Force of attraction between neighboring polar molecules. Okay. The force of attraction between neighboring polar molecules. Okay. म्हणजे एकमेकांच्या जवळच्या पोलर मॉलिक्यूल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणणार आहे. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. आता सुरुवातीला पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय लक्षात घ्या. पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय ज्या मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होत असतात त्याला आपण काय म्हणणार आहे. पोलर मॉलिक्यूल असं म्हणणार आहे. त्यामध्ये लक्षात घ्या HCl असेल. ओके. याच्यामध्ये H+Cl- बरोबर आहे ना. त्यानंतर दुसरा आपला आपण घेतला त्यामध्ये दुसरा पोलर मॉलिक्यूल H2SO4 घेतला असेल. याच्यामध्ये H+SO4 ओके. हे सगळे आपले पोलर मॉलिक्यूल्स आहेत. किंवा HBr घेतला तुम्ही H+Br- ज्या मॉलिक्यूल मध्ये चार्ज सेपरेशन होतं त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं. पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं. चार्ज सेपरेट होऊ शकतो. प्लस आणि मायनस चार्ज सेपरेट होऊ शकतो त्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं. पोलर मॉलिक्यूल असं म्हणायचं. आणि ज्या मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होत नाही त्यांना काय म्हणायचं. नॉन पोलर मॉलिक्यूल्स. चल का. पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय लक्षात आलं. ओके. ज्या मॉलिक्यूल मध्ये चार्ज सेपरेशन होत असतं त्याला काय म्हणायचं. पोलर मॉलिक्यूल्स. ओके. आता लक्षात घ्या यामध्ये कसं असणार आहे बघा. Force of attraction between neighboring polar molecules is called dipole dipole interaction. कसं असणार आहे बघा. आपण इथं मॉलिक्यूल घेतला असेल फॉर एक्झाम्पल आपण इथं HCl मॉलिक्यूल घेतला असेल. HCl. आता HCl मध्ये लक्षात घ्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती क्लोरीन एटमची सगळ्यात जास्त असते. लक्षात घ्या क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे काढून घेत असतो. लक्षात. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी थोडक्यात सांगतो तुम्हाला की पिरियडिक टेबल तुम्ही बघायचं. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही काय असणार आहे बघा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय ability of atom to attract the shared pair of electron towards itself in the molecule. लक्षात काय म्हटलं आपण ability of atom to attract ability of atom to attract shared pair of electron towards itself in the molecule. त्याला आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. लक्षात आहे ना. ओके. म्हणजे मॉलिक्यूल मधील एखाद्या ऍटमची अशी कॅपॅसिटी असते. ऍबिलिटी म्हणजे कॅपॅसिटी. ओके. ते काय करतात शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतात. तो अट्रॅक्ट द शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ओके. टुवर्ड्स इटसेल्फ इन द मॉलिक्यूल. मग बघा आता NCl मॉलिक्यूल हा मॉलिक्यूल आहे ना. याच्यामध्ये दोन आयटम्स आहेत. कुठले आयटम्स आहेत एक हायड्रोजन आहे आणि दुसरा कुठला आहे क्लोरीन आहे. चल का. तर लक्षात घ्या क्लोरीनची ऍबिलिटी अशी असते की स्वतःकडे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढून घेणे. शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय लक्षात घ्या.
आता हा हायड्रोजन आणि क्लोरीन या दोघांच्या मध्ये जो बॉन्ड आहे तो आपला सिंगल बॉन्ड आहे ना, तर सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार होतो? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. ओके, दोन एटम मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली जाते. ओके, मग कसा तयार होतो बघा. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन देतो. असे क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन असे दोन इलेक्ट्रॉन इथे येत असतात. ओके, आणि ह्या दोन इलेक्ट्रॉनची एकत्र आल्यानंतर हा इथे ह्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होत असतं. ओके, ही इलेक्ट्रॉनची पेअर शेअर झाली नाही तर चल का. मग आता हे एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन झालेले आहेत? दोन इलेक्ट्रॉन झाले ना, क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. ओके, ह्या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉनचा एक कोव्हॅलेंट बॉन्ड झाला सध्या. आणि मग इथली जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ज्या ऍटमची कॅपॅसिटी आहे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काढून घेण्याची, त्यालाच आपण काय म्हणणार? इलेक्ट्रॉन. तर क्लोरीनची लक्षात घ्या, क्लोरीनची ऍबिलिटी आहे तो स्वतःकडे इलेक्ट्रॉनची पेअर असं काढून घेत असतो. काढून घेतल्यावरती काय होणार? इलेक्ट्रॉनचा क्लाउड क्लोरीन कडे शिफ्ट होणार आहे. त्यावेळी क्लोरीन लक्षात घ्या हा बॉन्ड ब्रेक होत नाही, बॉन्ड ब्रेक होत नसतो लक्षात घ्या. थोडस इलेक्ट्रॉनचं क्लाउड क्लोरीन कडे झुकलेलं असतं. क्लोरीन स्वतःकडे इलेक्ट्रॉन असा ओढत असतो ना, खेचत असतो. त्यावेळी काय असतं लक्षात घ्या, ह्यांच्यामध्ये ही इलेक्ट्रॉनचं क्लाउड असं असतं सुरुवातीला, की अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं क्लाउड असतं हायड्रोजन क्लोरीन मध्ये. आणि नंतर कसं होतं लक्षात घ्या, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं क्लाउड असं क्लोरीनकडे शिफ्ट होत असतं. तर काय तर क्लोरीनकडे इलेक्ट्रॉनचं क्लाउड जात असतं लक्षात घ्या. ओके, इलेक्ट्रॉनचं क्लाउड क्लोरीनकडे शिफ्ट होत असतं. त्यामुळे लक्षात घ्या क्लोरीन इलेक्ट्रॉनचं क्लाउड स्वतःकडे अट्रॅक्ट करत असल्यामुळे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करत असल्यामुळे ते काढून घेत नाही, फक्त अट्रॅक्ट करतोय ना. ability to attract shared pair of electron towards its shell. समजा की shared pair of electron म्हणजे काय? त्या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे जोडी ना, इलेक्ट्रॉनची जोडी, दोन इलेक्ट्रॉन आहेत ना, की ती शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असतो तो लक्षात घ्या. मग अट्रॅक्ट केल्यावरती इलेक्ट्रॉनचं क्लाउड स्वतःकडे अट्रॅक्ट केल्यावरती क्लोरीन वरती पार्शल निगेटिव्ह चार्ज येतो लक्षात. की तो आपण कसं दाखवतो? डेल्टा मायनस. समजा की डेल्टा मायनस, की ह्या सिम्बॉलला डेल्टा मायनस आणि हे मायनस आहे ना, तो का डेल्टा मायनस पार्शल निगेटिव्ह चार्ज म्हणजे पार्शल चार्ज. लक्षात घ्या तुम्हाला इथे जर सेपरेट दाखवतो हा पॉइंट त्याला फुल चार्ज असतो म्हणून. ओके, फुल चार्ज आणि ह्याला काय म्हणायचं असा असतो पार्शल चार्ज असतो. समजा की फुल चार्ज कधी येत असतो? हा HCl चा मॉलिक्यूल पूर्ण एकमेकांपासून सेपरेट झाला. HCl मध्ये पूर्ण H+ आणि Cl- वेगळे झाले की त्याच्यावरती पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज आणि पूर्ण निगेटिव्ह चार्ज असतो. तर हे फुल चार्ज आहे. आणि पार्शल चार्ज म्हणजे ह्या HCl मॉलिक्यूल मध्ये कसं असणार आहे? हायड्रोजन आणि क्लोरीन हे पार्शल चार्ज ऍक्वायर करणार. क्लोरीन वरती पार्शल निगेटिव्ह, हे हायड्रोजन वरती पार्शल पॉझिटिव्ह. ओके, त्यांना पार्शल चार्ज असं म्हणतात. समजा ही दोन्ही एकमेकांपासून वेगळे झालेले नाही, तिथंच आहे, फक्त इलेक्ट्रॉनचा क्लाउड क्लोरीनकडे शिफ्ट झालाय. समजा पण त्यामुळे इथं असं होत असतं लक्षात घ्या, हा जो HCl चा मॉलिक्यूल आहे ह्याच्यामध्ये काय होत असतं? क्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त आहे. क्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे क्लोरीन काय घेत असतो? स्वतःकडे इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट करत असतो. इलेक्ट्रॉनची पेअर अट्रॅक्ट केल्यामुळे क्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि हायड्रोजन वरती कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. लक्षात का? हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे असणार आहे? बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स. समजा तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग पोलर मॉलिक्युल्स, एकमेकांच्या जवळच्या पोलर मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पोलर मॉलिक्युल मध्ये तुम्हाला मी काय सांगितलंय? ज्या मॉलिक्युल मध्ये चार्ज सेपरेशन होत असतं, प्लस आणि मायनस चार्ज सेपरेशन होत असतं, त्या मॉलिक्युल आपण काय करणार आहे? पोलर मॉलिक्युल. HCl पोलर आहे की नाही? पोलर आहे, चार्ज सेपरेशन होत आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेट होऊ शकतात. ओके, मग ह्याच्यात इलेक्ट्रॉन कुणाला जास्त आहे? क्लोरीनचे जास्त आहे. क्लोरीन स्वतःकडे इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेत असतो लक्षात. मग त्यावेळी काय होत असतं बघा ह्याच्यामध्ये? आता इलेक्ट्रॉनचा हा जो कन्सेप्ट आहे, इलेक्ट्रॉन ही साईज वरती डिपेंड आहे. ज्या आयटमची साईज कमी असते लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं मी इथं दाखवलं ह्याची साईज मोठी, इथं साईज असेल. ओके,
ज्या ऍटमची साईज जास्त आहे इथं आपला न्यूक्लियस असतो ना ऍटम मध्ये आणि इथं आपला इलेक्ट्रॉन असतो. ओके, न्यूक्लियस कसा असतो रे? पॉझिटिव्ह चार्ज ना. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये रिव्हॉल्व होत असतात. ते जेवढं न्यूक्लियस आता ऍटॉमिक साईज जास्त म्हणजे काय? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये डिस्टन्स जास्त ना. ते इथं आता इथं दाखवतो, इथं न्यूक्लियस इथे इलेक्ट्रॉन्स, इथं न्यूक्लियस इथे इलेक्ट्रॉन्स, इथं न्यूक्लियस इलेक्ट्रॉन. इकडे ऍटॉमिक साईज कमी झाली नाही, ऍटॉमिक साईज कमी झाली नाही. जशी ऍटमची साईज कमी होत जाणार तसं इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधलं अट्रॅक्शन वाढत जाणार. समजा की ऍटॉमिक साईज जेवढी कमी होणार तसं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये डिस्टन्स कमी होणार ना. डिस्टन्स कमी झाले की अट्रॅक्शन वाढणार. अट्रॅक्शन वाढले की तो इलेमेंट लगेच इलेक्ट्रॉन गेन करणार. इथे कसं आहे, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन एकमेकांपासून लांब आहे, त्यामुळे इथे न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन कमी, त्यामुळे इथे इलेक्ट्रॉन दुसरा घेऊन का ऑलरेडी न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन कमी आहे ना, डिस्टन्स जास्त असल्यामुळे, त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन इथे ऍड होणारच नाही. लक्षात, जशी साईज कमी होत जाणार तसं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन वाढत जाणार आहे, त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन इझिली ऍड होत जाणार. साईज कमी होईल तसं समजा, जेवढी साईज कमी तेवढे न्यूक्लियस इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन जास्त, त्यामुळे तो ऍटम इलेक्ट्रॉनची पेअर करू शकतो. लक्षात, ओके. तसंच इथे लक्षात घ्या, क्लोरीन आपला हॅलोजन आहे, 17 ग्रुप मध्ये पिरियोडिक टेबल मध्ये प्रेझेंट आहे. आपला पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे लेफ्ट टू राईट एटॉमिक साईज कमी होत जाते. लक्षात घ्या, क्लोरीन हा 17 ग्रुप मध्ये पिरियोडिक टेबल मध्ये ते फर्स्ट टू 18 ग्रुप्स, ओके, टोटल 18 ग्रुप्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये आपले 1 to 18 ग्रुप्स, 1 group to 18 ग्रुप्स. समजा इथपर्यंत आपली साईज आपली कमी होऊन जाते 17 ग्रुप पर्यंत. 17 ग्रुपला हे सगळे हॅलोजन्स आहेत, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सगळे. इकडे आपली ऍटॉमिक साईज कमी कमी होत जाते. लक्षात घ्या, ऍटॉमिक साईज जशी कमी होणार तसं न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन वाढणार, त्यामुळे इलेक्ट्रॉनिटी वाढत जाणार. समजा ओके, पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट पिरियड मध्ये ओके ऍटॉमिक साईज वाढत जाणार, त्यामुळे क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. लक्षात घ्या, आता हा जो क्लोरीन आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इलेक्ट्रॉनची पेअर तो स्वतःकडे काढून घेत असतो. लक्षात घ्या, आणि त्यावेळी इथं डायपोल डायपोल इंटरॅक्शन तयार होतं. कसं डायपोल डायपोल इंटरॅक्शन इथे होणार? लक्षात घ्या, आता मग HCl मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता दोन HCl ची मॉलिक्युल मी इथे घेणार, हा एक HCl मॉलिक्युल असणार आहे, दुसरा एक HCl मॉलिक्युल असणार. क्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त, त्यामुळे इलेक्ट्रॉनची पेअर क्लोरीनकडे शिफ्ट होणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन घेतल्यावरती इलेक्ट्रॉनची निगेटिव्ह चार्ज असतो ना, की त्यामुळे क्लोरीन वरती कुठला चार्ज येणार? पार्शल निगेटिव्ह चार्ज येणार. आणि हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हायड्रोजन वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येणार. तर का चार्ज सेपरेशन झालं की नाही? ओके, परत दुसरा HCl चा मॉलिक्युल घ्यायचा. बघा इथं, बघा नेबरिंग मॉलिक्युल म्हणजे जवळचे मॉलिक्युल ना, हा एक HCl मॉलिक्युल झाला, दुसरा एक HCl मॉलिक्युल झाला. इथं पण चार्ज सेपरेशन कसं होणार आहे? कसं होणार? सेम असंच ना, त्या पद्धतीनंच क्लोरीन वरती कुठला चार्ज येणार? पार्शल निगेटिव्ह. चल का, याला आपण पार्शल निगेटिव्ह म्हणतो, डेल्टा मायनस. चल का, आणि हायड्रोजन वरती काय येणार आहे? पार्शल पॉझिटिव्ह. कसं ते ना. परत दुसरा HCl घ्या तुम्ही, HCl क्लोरीन पार्शल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह. चल का, तसंच हे इथं लक्षात घ्या, असे अनेक HCl चे मॉलिक्युल एकमेकाला अटॅच होतील. लक्षात घ्या, इथं पार्शल निगेटिव्ह, पार्शल पॉझिटिव्ह. मग इथं डायपोल डायपोल इंटरॅक्शन कसं डेव्हलप होतं? लक्षात घ्या, एका मॉलिक्युल मधील निगेटिव्ह चार्ज क्लोरीन आणि दुसऱ्या मॉलिक्युल मधील पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. चल का, परत ह्या मॉलिक्युल मधील निगेटिव्ह चार्ज क्लोरीन, पार्शल निगेटिव्ह चार्ज क्लोरीन आणि दुसऱ्या मॉलिक्युल मधील पार्शल पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत चालू. चल का, परत लक्षात घ्या, परत हा पार्शल निगेटिव्ह चार्ज क्लोरीन एका मॉलिक्युल मध्ये, दुसऱ्या मॉलिक्युल मधील पार्शल पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन, इथं असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप. चल का, ओके, यालाच तुम्ही काय म्हणायचं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. लक्षात घ्या, डायपोल डायपोल म्हणजे काय? लक्षात घ्या, इथं दोन डायपोल आहेत. कुठले डायपोल? बघा, ज्या ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला निगेटिव्ह डायपोल असं म्हणायचं, आणि ज्या ऍटम वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह डायपोल असं म्हणायचं. चल का, हायड्रोजन वरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह डायपोल. क्लोरीन वरती निगेटिव्ह डायपोल आहे म्हणून याला निगेटिव्ह डायपोल. हा पॉझिटिव्ह डायपोल, निगेटिव्ह डायपोल, पॉझिटिव्ह डायपोल, निगेटिव्ह डायपोल. चल का,
हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायपोल. समजा म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठं चाललंय रे, निगेटिव्ह डायपोल ऑफ क्लोरीन अँड पॉझिटिव्ह डायपोल ऑफ हायड्रोजन. हे क्लोरीनच्या निगेटिव्ह डायपोल मध्ये आणि हायड्रोजनच्या पॉझिटिव्ह डायपोल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. कळलं का, कसं आहे ना, की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स ऑफ पोलर मॉलिक्युल्स. हे सगळे पोलर मॉलिक्युल्स आहेत काय, सगळे HCl मॉलिक्युल्स आहेत, हे पोलर आहेत, चार सेपरेट करतात. ओके, ह्यांच्या किंवा पोलर मॉलिक्युलच्या डायपोल डायपोल मध्ये अट्रॅक्शन होऊन जातं सारखं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायपोल मध्ये अट्रॅक्शन होऊन जातं. त्यावेळी फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं, त्यावेळी अनेक HCl मॉलिक्युल असे तयार होतात सारखे, अशी लॉंग चेन तयार होते असे. तर का अनेक HCl मॉलिक्युल एकमेकाला असोसिएट होत जातात, ते कनेक्ट होत जातात दोन्ही साइडला असे. समजलं ना, याला काय म्हणायचं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, हे आपलं काय असणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, अंडरस्टँड, कसं करे डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं आहे ना. ओके, त्याच्यामध्ये काय डेव्हलप आहे का डायपोल डायपोल इंटरॅक्शन मध्ये. आता त्यानंतर त्या डायपोल डायपोल इंटरॅक्शन नंतर पोलर मॉलिक्युल कशा म्हणायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. पोलर मॉलिक्युल म्हणजे काय, ज्या मॉलिक्युल मध्ये चार्ज सेपरेशन होत असतं त्याला आपण पोलर मॉलिक्युल असं म्हणत असतो. ओके, पोलर मॉलिक्युल मध्ये काय असतो, एक ऍटम इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे एकावरती निगेटिव्ह चार्ज येत असतो आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. समजा, ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम असतात पोलर मॉलिक्युल मध्ये. जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होत असतात. समजा का, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता मग त्यानंतर आता डायपोल डायपोल इंटरॅक्शन जे आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, ओके, ह्याची जी व्हॅल्यू आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शनची व्हॅल्यू, इट डिपेंड्स ऑन डायपोल मोमेंट. लक्षात काय म्हटले मी, डायपोल डायपोल इंटरॅक्शनची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, डायपोल मोमेंट वर डिपेंड असते. हा डायपोल मोमेंट काय असतो बघा, सॉरी डायपोल मोमेंट कसा म्हणतो, जेवढा डायपोल मोमेंट जास्त असणार आहे तेवढं डायपोल डायपोल इंटरॅक्शनची व्हॅल्यू आपली जास्त असणार. ओके, लक्षात आहे बघा. आता मी काय म्हणते, डायपोल मोमेंट कसं म्हणायचं, डायपोल मोमेंट. हे डायपोल मोमेंट this dipole moment represented by symbol mu. समजा या सिम्बॉलला काय म्हणायचं, म्यू असं म्हणायचं. ओके, म्यू. ओके, म्यू. हे डायपोल मोमेंट ह्या म्यू या सिम्बॉलला रिप्रेझेंट केला. डायपोल मोमेंट काय असतं ना बघा, इट इज द प्रोडक्ट ऑफ, it is the product of magnitude of charge. It is the product of magnitude of charge and distance of separation and distance of separation between positive and negative charges. लक्षात आहे, त्याला काय म्हणायचं, डायपोल मोमेंट असं म्हणायचं. डायपोल मोमेंट इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. ओके, आता हा कसा रिप्रेझेंट केला होता, म्यू. ओके, डायपोल मोमेंट म्यू न दाखवलाय ना. प्रोडक्ट आहे, कोणाचा प्रोडक्ट आहे, मॅग्नेट ऑफ चार्ज. चार्ज आपण कसं दाखवतो, क्यू. तर का, अँड डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जला डिस्टन्स आहे ते आपण आर न दाखवणार. तर का, आर. क्यू म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज आपण क्यू न दाखवतो. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज म्हणलं ते डिस्टन्स आहे ते आपण आर न दाखवणार असतात. आपण HCl मॉलिक्युल घेतात ना, HCl मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन पार्सल निगेटिव्ह होता, क्लोरीन पार्सल, हायड्रोजन पार्सल पॉझिटिव्ह आणि क्लोरीन पार्सल निगेटिव्ह होता. बरोबर आहे ना.
आता मग मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे चार्जची व्हॅल्यू, म्हणजे आता इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, किती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता HCl घेतला तर याच्यात एकच H+ आणि एकच Cl- असेल ना. तुम्ही जर त्याच ठिकाणी H2SO पण जर घेतला असेल, H2SO पण त्याच्यामध्ये H+ आणि 2 येतात ना, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज 2 आले ना प्रत्येक H+ वर एक, आणि SO2- इथं सुद्धा 2 मायनस आलेले, 2 पॉझिटिव्ह चार्ज. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, चार्ज किती आहे, +1 आहे, +2 आहे, +3 आहे, त्याला मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणायचं. आणि डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, म्हणजे आता ही HCl मॉलिक्यूल आपण घेतलाय की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे हे आपण कसं सांगणार आहे. चल का, हे डिस्टन्स किती असेल, 10 पिकोमीटर असेल, 20 पिकोमीटर. चल का, PM म्हणजे पिकोमीटर. चल का, पिकोमीटर 10 किती असतं आपलं, किती असतं -12. चल का, 1 मीटर इथे 10⁻². ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज मधला डिस्टन्स आणि मॅग्निट्यूड ऑफ चार्ज याला आपण काय म्हणणार आहे, डायपोल मोमेंट. μ = Q × R, याला डायपोल मोमेंट आपण म्हणणार आहे. मग ही डायपोल मोमेंट आहे, डायपोल मोमेंट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. डायपोल मोमेंट काय आपली वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलर आणि वेक्टर तुम्हाला माहिती आहे ना, वेक्टर क्वांटिटी आहे, याला डिरेक्शन आहे लक्षात घ्या की इट हॅज डिरेक्शन. आता ह्याला पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. ही डायपोल मोमेंट आपण रिप्रेझेंट कसं करतो बघा, इट इज डिपेक्टेड बाय एरो. ओके, त्या एरोना डायपोल मोमेंट रिप्रेझेंट आपण करत असतो लक्षात घ्या. हे हा जो एरो आहे ना, की एरोचा इकडला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हेड असं म्हणत असतो, आणि ही पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, टेल असं म्हणत असतो. की हा काय असणार आहे, टेल, आणि हा काय असणार आहे, हेड असणार आहे. चलो, डायपोल मोमेंट वेक्टर क्वांटिटी ह्याला डिरेक्शन आहे, तो आपण एरो मध्ये दाखवत असतो. आता मग हे कसं दाखवणार लक्षात घ्या. समजा आपण HCl मॉलिक्यूल जर घेतला असेल तर ह्याच्यावरती आपण एरो दाखवणार. कसा एरो दाखवणार लक्षात घ्या, असा HCl मॉलिक्यूल दाखवायचा, ते बॉन्ड दाखवून, आणि त्याच्यामध्ये ज्या ऍटमची इलेक्ट्रॉन जास्त आहे, म्हणजे जो ऍटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे एरोचा हेड दाखवायचा. म्हणजे क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, की जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्याच्याकडे हेड दाखवायचा. तर का, ही एरोची डिरेक्शन दाखवायची, आणि जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे टेल दाखवायची, पाठीमागचा टेल, तर त्याची टेल दाखवायची. अशा रीतीने ही डायपोल मोमेंट रिप्रेझेंट केला जातो सर. आणि हे डायपोल मोमेंटचं जे युनिट आहे, युनिट ऑफ डायपोल मोमेंट D बाय, ओके, D बाय, ते आपण 1D बाय, चल का 2D बाय असं सांगू शकतो लक्षात घ्या. हे डायपोल मोमेंटचे युनिट आहे, D बाय लक्षात घ्या. हे D ने सुद्धा आपण सांगू शकतो, D बाय. कसं ना, हे डायपोल मोमेंट, मग जेवढी डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जास्त असणार आहे, जेवढी डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जास्त असणार आहे तेवढं डायपोल डायपोल इंटरॅक्शनची व्हॅल्यू पण जास्त असणार लक्षात. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, हे कशावर डिपेंड आहे, कशावर डिपेंड आहे, डायपोल मोमेंट वर डिपेंड. ओके, डिपेंड्स ऑन डायपोल मोमेंट. ओके, याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे आपली, डायपोल मोमेंट वर डिपेंड. जेवढा डायपोल मोमेंट जास्त असणार आहे तेवढी डायपोल डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असणार सर. ओके, लक्षात ठेवायचं. डायपोल मोमेंट काय सांगितलं आपण, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स ऑफ सेपरेशन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. μ = Q × R. ओके, मिळून दाखवत ना, कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, त्याला डिरेक्शन आहे. की कसं दाखवलं आपण, डिपेक्टेड बाय एरो. एरो दाखवत असतो, एरोचा हेड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे, टेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटमकडे. चल ना, केलं सर ना. युनिट कुठला आहे डायपोल मोमेंटचं, D बाय. चल का, क्लिअर झालं इथं पर्यंत. डायपोल डायपोल इंटरॅक्शन क्लिअर झालं ह्याच्यातलं. ओके, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन कशाला म्हणतो आपण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन नेबरिंग मॉलिक्युल्स, याला आपण इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन म्हणतो. आणि त्याचे हे टाइप्स होते. त्यातला पहिला टाइप आपण स्टडी करत होतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, काय म्हटले डायपोल डायपोल इंटरॅक्शनला आपण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन नेबरिंग पोलर मॉलिक्युल्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, HCl मॉलिक्युल घेतले, डायपोल डायपोल इंटरॅक्शनची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे आपली, डायपोल मोमेंट वर डिपेंड असेल ना. ओके, अंडरस्टँड. आता नेक्स्ट लेक्चर आपण याच्यावरला आयन डायपोल इंटरॅक्शन,
डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन आणि लंडन फोर्सचा डिस्पर्शन फोर्स स्टडी करणार. ओके,